सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या परमेश्वराने अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून जो आपल्याला समज दिला, ज्ञान दिलं, बोध दिला, जी जाणीव करून दिली, त्या जाणीवेतून आपल्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल करून त्या परमेश्वरांनी म्हणितलं ते करत करत परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर करंजखेडला आहे आणि करंजखेडला दायंबाच्या माध्यमातून परमेश्वरांनी काल आपल्याला अन्यवृत्ती सांगितली. अन्यवृत्तीतून देवता आणि परमेश्वरातला नेमका फरक, देवता किती, काय, हे सर्व आपल्याला सांगितलं. परमेश्वराच्या सन्निधानात बरेचसे भक्त लोक आहे, पवित्रेला आलेले आहे. हा वैदिक धर्म पाळण्याच्या उद्देशाने सारी ब्राह्मण मंडळी, ज्यांना बोध नाही, ते परमेश्वराकडे पवित्र करण्यासाठी आलेले आहे आणि ते पवित्र केल्यानंतर देवाच्या सन्निधानात ही सर्व भक्त मंडळी आहे. अर्थात बोध नसल्यामुळं दृष्टपर एक अभिलाषा, काहीतरी फायदा व्हावा, काहीतरी फायदा होणार आहे, या भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषापोटी ही सारी भक्त मंडळी आलेली आहे. आजही आपल्या धर्मामध्ये अनेक लोक दृष्टपर भक्ती करतात, भौतिक जगाच्या अभिलाषेपोटी भक्ती करतात. जाणीव नाही, बोध नाही, परंतु भक्ती करत असताना का करावं, कशी करावी ही माहीत नाही. आणि म्हणून बोध हा जो विषय आहे, हा अदृष्टापर परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने एक निश्चयात्मक बुद्धी निर्माण ज्याची झाली, त्याला बोध म्हणतात. नुसता उपदेश घेतला म्हणजे बोध झाला असं होत नाही, कारण तो दृष्टपर, स्वार्थपर आलेला असतो आणि त्याला भविष्यात मग कधीतरी बोध होतो. परमेश्वर कधी जीवाला, कोणत्या तरी जीवाला अगोदर वेद देतात, आवडी करून देतात, मग बोध देतात. काही जीवाला बोध देतात, मग वेद देतात. तर ही त्याची जी प्रतिकारणता आहे, त्याच्या क्रियेवरती अवलंबून असते, त्याच्या अवस्थेवरती अवलंबून असते. ती प्रतिकारणता त्याची वाढत वाढत जाते. असंच एका दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि सर्वज्ञ विहरणाला गमन, रामनाथाजवळ पिंपळाखाली आसन झालं, गमन केलं आणि एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी आसन केलेलं आहे. आणि त्याच वेळेस दादोस देवाबरोबर आलेले आहे. ते दादोसांनी देवाला विनंती केली, जी जी गोसाव्यांपासून मला विद्या झाली होती म्हटले, तर सध्या वित्तीचा प्रभाव उन्हा झाला आहे, तर गोसाव्यांनी तो वाढवावा. सर्वज्ञांनी मुकपणे ते ऐकल्याचं नाही ऐकलं केलं आणि फक्त ऐकून घेतलं. अर्थात हे जे दादोस आहे, मला काहीतरी विद्या देवाकडून होईल, त्या विद्येच्या माध्यमातून मग लोक मला भजन पूजन करतील, मला ईश्वर पुरुष म्हणून मानतील, या उद्देशाने आलेले आहे. आणि देवही त्यांना सांभाळतात. याचं कारण त्यांच्या निमित्ताने बरेचसे सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आलेले आहे. आबाईसा आहे, उमाईसा आहे, महादाईसा आहे, आचार्य आहे, दायंबा आहे, बरेचसे जी सद्भक्त आहे, हे दादोसांच्या माध्यमातूनच देवाच्या सन्निधानात आलेले आहे. दादोस हे विद्यावंत आहे आणि मग परमेश्वर स्वतः त्या जीवाच्या अवस्थेनुसार, योग्यतेनुसार स्वतः जातात वेदबोध देण्यासाठी, किंवा हे देवतेच्या माध्यमातून, विद्यावंतांच्या माध्यमातून हे सामर्थ्याचं कार्य परमेश्वराकडे ह्या जीवाला आणवतात. तसं परमेश्वर ह्या दादोसांच्या माध्यमातून जे कणवेचे जीव आहे त्यांना परमेश्वरापर्यंत आणतात आणि त्यांना वेदबोध देऊन योग्य करण्याचं काम परमेश्वराचं चालू आहे. आणि त्याच अनुषंगाने आलेला असल्यामुळे त्याची अपेक्षा आहे दादोसांची तीच आहे. कितीतरी वेळा दादोसांना देव म्हटले, येथं एक ब्रह्मविद्या आहे, ती विचारा. ते म्हटले, ती ब्रह्मविद्या तुमच्या राजे राणी जे आहेत त्यांनाच द्या, आम्हाला आमचं जे विद्यामार्ग आहे तोच सांगावा. कारण त्याची अभिलाषा आहे की देवासारखंच लोकांनी आपल्याला भजलं पूजलं पाहिजे. एके दिवशी त्याच पिंपळाखाली मग 2-4 दिवस गेल्यानंतर सर्वज्ञ बसलेले होते, आसनस्थ होते, उपविष्ट होते. आणि अचानकच सर्वज्ञ बाईसांना म्हणतात की आपलं जे घोंगडं आहे म्हटले, ते तुम्ही घेऊन या. त्यांनी ते घोंगडं श्रीकारात घेतलं. घोंगडं एके ठिकाणी उंदरानं खाल्लेलं होतं, वाळवीनं खाल्लेलं होतं, बरंच जुनं होतं. आणि समोर दादोस बसलेले होते. दादोसांसमोर ते टाकलं आणि सर्वज्ञांचा महात्म्य, हो, हे घोंगडं जसजसं विणत जाल तसतसं सांधत जाल,
शिवत जाल तसतशी तुमची विद्यासुद्धा सांदल म्हटले. परंतु त्याचे काही नियम आहे, हे मी तुम्हाला सांगतो, आचार आहे ती सांगतो. तिसऱ्या प्रहरी भिक्षा करावी. अर्थात तिसऱ्या प्रहरी म्हणजे 12 ते 3च्या दरम्यान. तिसरा प्रहर नगर निर्धूम नगर झाल्यानंतर लोकांचे जेवण वगैरे झालेले आहे, स्वयंपाक झालेला आहे, संपलेला आहे, आणि मग त्यावेळेस निर्धूम नगरच्या वेळेस तिसऱ्या प्रहरी भिक्षा करा म्हटले. भिक्षा करून गंगा तीरावर जा, भोजन करा, एखाद्या कुठंतरी पडक्या मंदिरात देवळात निद्रा करा, आणि 3 प्रहर अर्थात 9 तास विजन करा म्हटले. आणि त्या ठिकाणीच घोंगडं विना, झाडाखाली 3 प्रहर म्हणजे 9 तास विजन करायचं, म्हणजे बसायचं, आणि त्याच ठिकाणी घोंगडं पण विणायचं म्हटले. अशा प्रकारे महिनाभर करा म्हटले. एक महिनाभर जर तुम्ही केलं तर तुमची विद्या सांधेल आणि असेच निघा म्हटले. जर तुम्ही केलं तर 1000 वर्षाचं आयुष्य तुम्हाला प्राप्त होईल. दादोसांनी ऐकलं ते. दादोसांना तीच अपेक्षा होती, अभिलाषा होती. देव आज सांगतील, उद्या सांगतील म्हणून ते देवासमोर बसले होते. एकदा देवांना सांगितलं, परंतु देवाने ऐकल्याचं न ऐकलं केलं त्यांच्या लक्षात आहे. ते हुशार आहे. त्या पद्धतीनं ते अपेक्षित होते, आशावादी होते, आणि ती वेळ आली. दादोसांनी अत्यंत उत्साहाने ते घेतलं आणि जी म्हटले घोंगडं हातात घेतलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि निघालं. तर ज्या अभिलाषेपोटी, ज्या स्वार्थापोटी आपण आलेलो आहे ते आपल्याला भेटणार आहे. त्यासाठी देवाने जो आचार सांगितला आहे तो जर केला तर भेटल. अटी शर्ती परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेल्या असतात. आपल्याला अभिलाषा आहे, परंतु देवाने सांगितलं आहे, उद्देश सांगितला आहे, ते जर केलं तर भेटणार आहे. तसेच ते सावकाठ्याला गेले. आता हे जे दादोस आहे, एवढा मोठा फायदा होणार आहे, देवाने त्यांना सांगितलेलं आहे. देवाची अनेक वेळा प्रचिती आली आहे आणि देव आपल्याला विद्या देऊ शकतात, ती सांधल्या जाते, आणि देवाने जो शब्द दिला आहे तो पूर्ण पक्का होणार यात गॅरंटी आहे. म्हणूनच ते देवाकडे अपेक्षा करतात. आणि देवाने त्यांना वचन दिलं, प्रॉमिस दिलं आहे, शब्द दिला आहे का असं जर केलं तर तुमचं 1000 वर्षाचं आयुष्य भेटल, विद्या सांधेल, ईश्वर पुरुष म्हणून तुम्ही समाजामध्ये मान्यताला पाल, लोकसुद्धा ईश्वर म्हणून तुमचे पूजन करतील, हे देवाने त्यांना सांगितलं आहे. आता परंतु ते सावखेड्याला गेले. यल्लम भट आहे, त्यांच्या घरी झोपाळ्यावर बसले असायचे, त्यावर बसून घोंगडं विणायचे. आता यल्लम भट हे त्यांचे शिष्य पण, सोयरे पण, संबंध आहे, ओळख आहे अगोदरचे. त्याच्यामुळे हे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला आपले गुरु आले म्हटल्यानंतर जे आहे ते करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेस उठण्यानं आंघोळ त्यांना घातली जायची. ताट लाकडाच्या समयवर पंथीच्या प्रकाशात ताटात तूप भात अशा प्रकारे भोजन दिलं जायचं आणि ते पलंगावर गादी टाकून झोपायचे. अशा प्रकारे एका महिन्यात घोंगडं तुनलं. सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. घोंगडं तर तुनलं, घोंगडं तुनण्याचं काम त्यांनी केलं, परंतु देवाने जे सांगितलं होतं त्या पद्धतीनं न करता त्यांनी त्यांच्या मनाने सोक्तीनं ते तुनलेलं होतं. आणि ते पूर्ण झाल्यानंतर देवाकडे येतात. सर्वज्ञांच्या रामनाथाच्या आग्नेय कोपऱ्यात त्यावेळेस आसन झालेलं आहे पिंपळाच्या झाडाखालीच. आणि त्याच वेळेस सर्वज्ञांनी त्यांना क्षमालिंगन दिलं. आता देवाला सर्व माहीत आहे, परंतु दादोसांना कितीतरी वेळा अनुभव येऊन, अनुभूती येऊन, प्रचिती येऊन सुद्धा त्यांच्या असं लक्षात आलेलं नाही आहे की देवाला सर्व माहीत आहे किंवा सर्वांना सर्व समजतं. आपली मानसिकता अशीच असते, आपल्याला म्हणतो देव कुठं आहे, देव कुठं पाहतो आहे. त्यामुळं आपण असंत कर्म करतो आणि असंत कर्मातून कितीतरी मोठ्या नरकाला, दुःखाला पात्र होत असतो. आपल्या ते लक्षात येत नाही. परमेश्वर सर्व व्यापक. परमेश्वराचा CCTV कॅमेरा कुठंही लपल्यात गेलेला नाही आहे. प्रत्येक हालचाल तर टिपतोच आहे परमेश्वराचा जो CCTV कॅमेरा आहे, पण आपली मनाची मानसिकतासुद्धा, आपली विचारधारासुद्धा टिपतो आहे. एवढा स्ट्रॉंग आहे तो. म्हणून आपण तिला लक्षात घेतलं तर आपल्या मनात अशा गोष्टी येणार नाही. दादोसांच्या समोर परमेश्वर आहे. परमेश्वराकडून अनेक वेळा प्रचिती आलेली आहे आणि तरी दादोसांच्या लक्षात येत नाही की देवाला तर सर्व समजतं. आणि त्यांनी जे करायचं नाही तेच केलं. देवाने क्षमालिंगन दिलं. दादोसांनी त्यांना दंडोत घातले, चरणावर मस्तक टेकवलं, जवळ बसले आणि ढोंगडं जे आहे, जे तुनून आणलेलं आहे ते समोर ठेवलं. आता बाईसांनी ते हातात घेतलं उत्सुकतेपोटी का नेमकं काय केलं यांनी. बाईसांना यातलं काहीच माहीत नाही आहे. आणि घडी उलगडून बघितल्यानंतर बाईसांना आश्चर्य झालं खूप. त्यांना बरं वाटलं
आणि मग ते बाबांना म्हणतात, बाबा बाबा धोंगडं तर कसं विणलं आहे, सांधलं आहे, विणलं आहे असं कळतच नाही, आणि हे जुनं आहे, फाटकं होतं, तुटकं होतं, हे लक्षातही येत नाही, ते नवीनच झालं म्हटले. बाईसांना आश्चर्य वाटलेलं आहे, आणि बाईसांना त्याचं काही नाही का, हे धोंगडं आता देवाच्या उपयोगी लावता येऊ एवढीच एक मानसिकता आहे. याचं काय, यांनी कसं केलं आहे, काय केलं आहे, बाईसांना काही माहीत नाही आहे, परंतु देवाला सर्व माहिती आहे. देव म्हणतात, बाई जाडी तर सांधली पण विद्या काही सांधली नाही म्हणले यांची. आणि मग हो जी बाईसा म्हणाल्या, का का बरं, का नाही विद्या सांधली, कारण जाडी सांधल्यानंतर विद्या सांधणार आहे तुम्ही सांगितलं होतं, आणि जर जाडी सांधली आहे तर विद्या का सांधली नाही. आणि मग देव म्हणतात, हा महात्मा विजना जाता जैसा काही खळिया बैसावाय नाही जात आहे म्हणले. मी त्याला विजनाला बसायला लावलं होतं 9 तास, तर त्याला ती शिक्षा वाटली, त्याला वाटतं तसं काही खळ्यावर देऊन बसावलं आहे, म्हणजे ती शिक्षा वाटलेली आहे. स्थिरता स्वस्थतानी त्याला बसून शांततेने त्याला 9 तास आम्ही जे सांगितलं होतं त्यांनी ते न करता देवानी सर्व त्याची चोरी पकडली आहे. का हो म्हटले, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही काय केलं, आम्ही तुम्हाला सावखेड्याला पाठवलं होतं, तुम्ही यलम भट्टाच्या घरी गेले, उष्ण पाण्याने आंघोळ, थान मांडून बसायचं, थाळ्यात तुपा भाताचं जेवण, झोपाळ्यावर बसून घोंगडं विणायचं, आणि मग रात्री बाजेवरती झोपायचं, असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का. गादी पालंगावर झोपायला सांगितलं होतं का. तुम्हाला सांगितलं होतं भिक्षा करा, गंगा तीरावर भोजन करा, देवळात झोपा, 3 प्रहर झाला काळी बसून घोंगडं विना, हे सांगितलेलं असताना तुम्ही काय केलं म्हटले. आम्ही सांगितलेलं केलं असतं तर तुमची विद्या तर सांधलीच असती, पण द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य तुम्हाला भेटलं असतं, भूत भविष्य वर्तमानाचं तुम्हाला त्रिकाळ ज्ञान झालं असतं, आणि राजे राजवाडे जे आहे मोठे मोठे लोक तुम्हाला ईश्वर म्हणून त्यांनी मानलं असतं. आणि देव अजूनही आशावादी आहे. देव म्हणतात, अजूनही जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर जा, अजूनही तरी करा म्हटले. परंतु त्यांनी खाली मान घालून घातली, गप्प बसला, काहीच बोलला नाही. म्हणजे देवानी जे करंजखेडला आणि चारनेरला मार्कंडाला सांगितलं होतं का तुझे 18 रोग जातील, 18 घास घेऊन ये, ते त्याच्याच्याने झालं नाही, आणि देवानी परत डबल संधी दिली का अजूनही कर, तर तो गप्प बसला. तसं दादोसाहेबी देव म्हणतात, अजूनही तुम्ही करू शकता, करायची इच्छा असेल आणि तुम्हाला एवढा मोठा फायदा आहे, एवढा मोठा लाभ आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतोय. तर दादोस खाली मान घालून गप्प बसले. आपल्याला असंच, आपल्याला तर पाहिजे देव, पाहिजे देवाकडून सारे सुख पाहिजे, अभिलाषा आहे आपल्याला, भौतिक जगाचे सुख पाहिजे, परंतु सहजासहजी पाहिजे, विना कष्टाचे, विना त्रासाचे. देवाने जे सांगितले ते न करता आपल्याला पाहिजे. परंतु असं कधीच होत नाही. भौतिक जगामध्ये काही केल्याशिवाय काही भेटत नाही, तर अध्यात्म जगामध्ये काहीतरी करावं लागतं, तेव्हाच भेटत असतं. जे पेरलं तरच उगवतं, आणि जे पेरलं तेच उगवत असतं. दादोसांना सारी समज आहे, परंतु प्रवृत्ती नाही, कष्टाची तयारी नाही. सहजासहजी आपोआप देवाने द्यावं अशी मानसिकता, आणि आपल्याला ही देवाने जे सांगितले ते करण्याची इच्छा नाही. जो बी आचार असेल, विचार असेल, त्यासाठी सकाळी पहाटे उठायचं, ते उठणं नाही, स्मरण नाही, चिंतन नाही. मात्र काही अडीअडचणी आले, संकट आले की जे सोपे गोष्ट आहे ते करण्याच्या पाठीमागं आपण पडतो, मग कर्मकांडात जातो. विडे वाहणं, मग खेटी करणं, मग पंचावतार उपार करणं, देवपूजेसाठी धावपळ करणं, क्रिया करणं, हे आपल्याला सोप्या गोष्टी वाटतात. परंतु देवाने जे सांगितले ते अवघड वाटतात, आणि ते सहजासहजी आपल्याला भेटण्याची अभिलाषा असते. देवाने दादोसांना किती मोठा लाभ सांगितला, आणि त्या लाभापोटी त्यांनी काही करायला पाहिजे होतं, परंतु तो करू शकला नाही. तसंच आपलं आहे, आपल्याला किती मोठा लाभ आहे. आजच्या सुखापेक्षा परमेश्वराला द्यायचा आहे स्वतःचा आनंद, आजच्या दुःखापेक्षा परमेश्वराला खूप मोठ्या दुःखातून आपल्याला काढायचं आहे, परंतु आपल्याला एवढा लाभ समजूनही आपण करतो का त्या अभिलाषेपोटी? नाही. आपल्याला भौतिक जगाचं सुख हवं आहे, दृष्टपर सुख हवं आहे, म्हणून आपण आजच्या सुखात अडकलो आणि आजच्या दुःखाला घाबरलो. त्या उद्याचं दुःख किती मोठं याचे चिंतन आपण कधी करत नाही, आणि म्हणून उद्याचं आपल्याला दिसलं पाहिजे, उद्याचं आपल्याला समजलं पाहिजे, उद्याचं आपल्याला कळालं पाहिजे, आणि त्यासाठी आपली धार्मिकता असली पाहिजे. हे उद्याचं कळणं म्हणजे बोध आहे, हे उद्याचं कळणं म्हणजे बोधशक्तीचं कार्य आहे, हे उद्याचं कळणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने अहेतुक क्रिया करणं आहे, अहेतुक धर्म करणं आहे. आणि आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण आजचं पाहतो आहे, आत्ताचं पाहतो आहे.
परंतु आजच्यापेक्षा उद्याचं खूप मोठं आहे. मग ते दुःख असो किंवा सुख असो, पण आपल्याला काय पाहिजे हे आपण विचार केला पाहिजे. सर्वज्ञ म्हणतात, असं का होईना स्वराशा जीवाला सहजासहजी होणारा जो आचार आहे तो आम्ही सांगूनसुद्धा होत नाही. आणि मग तुम्हाला असं वाटतं की थोडक्यात आम्हाला खूप काही दिलं पाहिजे, थोड्या कष्टात आम्हाला खूप काही लाभ झाला पाहिजे. असं होत नाही म्हटले. आणि जे तुम्ही मिळवलेलं आहे ते चुकणार नाही. जे कर्म आपण केलेले ते आपले कधीच चुकत नाही. यावर सर्वज्ञ पडाळ्या गाईचा दृष्टांत सांगतात. ही गाय असते, पावसाचे दिवस असतात, तो मालक आपल्या त्या गोठ्यामध्ये त्या गाईला बांधलेलं असतं. तर पावसामुळं ते जे गाई जनावरं बांधण्याचं जे ठिकाण असतं ते काही लोक खूप काही चांगलं करत नाही. वरतून पाणी गळतं आहे, खाली चिखल आहे, चारा टाकलेला आहे, चारा खातानासुद्धा तोंडात चिखल येतो आहे. अशा परिस्थितीत ती गाय, परत छोटीशी जागा आहे, हालता येत नाही, बसता येत नाही, घाणच घाण, वरतून माश्या चावताय. ते मालकाला सहजच थोडीशी कीव आली तिची. आणि मग त्यांनी काय केलं की ती गाय सोडली आणि आपल्या घराच्या समोर पडाळ असतं, म्हणजे थोडक्यात पडवी असते, त्या पडवीमध्ये आणून बांधली. तिथं स्वच्छता आहे, सर्व व्यवस्थित आहे गाईला. परंतु कोणी आलं गेलं तर ती जी गाय आहे त्या खांबाला बांधलेली ती घाबरायची, ती ओढाताड करायची, इकडं पळ तिकडं पळायची. त्यामुळे त्या मालकाच्या लक्षात आलं की ही काय करल, आपलं घर पाडून टाकल, आपलं नुकसान करल, नाही तर कोणाला तरी मारल, ती स्वतः पडल. त्यापेक्षा जिथं होती तिथंच ठीक आहे. म्हणून तो मालक परत सोडतो आणि त्या गाईला परत त्या चिखलातच नेऊन बांधतो आणि तिथं मात्र ती गुपचूप उभी राहते. याचं कारण काय का जीवाला परमेश्वराला आनंद द्यायचा आहे, आनंद न्यायचा आहे, सुखाला न्यायचं आहे. आणि परमेश्वर तशी संधी पण देत आहे, तत्त्वज्ञानातून सांगताय, आनंद लीळा करून समज देत आहे. परंतु आपण मात्र नरकाच्या आणि दुःखाच्या अभिलाषा करतोय, भौतिक जगामध्ये अडकलेले, त्यातून बाहेर पडण्याची आपल्याला इच्छा नाही आहे. म्हणून देवाला नाविलाज होतो. देव म्हणतात काय करणार, आम्ही तुम्हाला सर्व देतोय, परंतु तुम्हाला ती घाणच आवडते. काकसुक्राच्या दृष्टांताच्या माध्यमातून तो कावळा असतो, घाणीवर बसतो. आता घाणीमध्ये घाणच असणार आहे, पण तो वरची घाण बाजूला करतो आणि खालीची घाण आहे ती चांगली आहे अशी मानसिकता तयार करून खातो. घाण असते. डुक्करही चिखलात जातं, वरचं बाजूला करतं आणि खाली तोंड खुपसतं आणि खालचं चांगलं आहे अशी मानसिकता करतो आणि खातो. आता त्या चिखलामध्ये, त्या घाणीमध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे, खालचं काय आणि वरचं काय. तसं आपलं झालेलं आहे. या भौतिक जगामध्ये परमेश्वर म्हणतात हा अस्थिर प्रपंच आहे. या अस्थिर प्रपंचाला स्थिरतेकडे नेण्यासाठी जे आपण कर्म करतो ते पापाळा आणि दुःखाला मूळ आहे. जो अस्थिर आहे तो अस्थिरच आहे. त्याला किती स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच होत नाही आणि त्यात कितीतरी दुःख होरपळून जातो तरी आपण त्यातून बाहेर पडण्याची इच्छा धरत नाही, त्यागाची इच्छा धरत नाही. आणि म्हणून परमेश्वर पडाळ्या गाईच्या दृष्टांतातून आपल्याला सांगतात की आम्हाला तुम्हाला काय द्यायचं आणि तुम्हाला आम्हीला कुठं घेऊन जायचं आहे. परंतु तुम्ही तिथं व्यवस्थित न राहिल्यामुळं तुम्ही जिथं आहात तिथंच परत जाल आणि मोठ्या दुःखाला पडाल. तेच दुःख परमेश्वराला बघवत नाही म्हणून पुन्हा पुन्हा संधी आपल्याला देत आहे. आणि त्यातून परमेश्वर परत जळमांडव्याचा दृष्टांत पण सांगताय की जळमांडवी म्हणजे पाणवेली असतात. त्या पाणवेलीतून काय होतं, पाणी शुद्ध होतं, थंड होतं. म्हणून एक शेतकरी काय करतो की जळमांडव्याचं एक रोपटं जे आहे ते घेऊन येतो आणि त्या विहिरीमध्ये टाकतो, जेणेकरून ते पाणी स्वच्छ होईल, थंड होईल, पिण्या उपयोगी होईल. परंतु त्या जळमांडवीचं एक रोपट्यापासून एवढे रोपटं ते होतात, त्याचे जे मुळं एवढे वाढतात का सर्व विहीर ती जळमांडवीनी भरून गेलेली असते. आता पाणी आहे तिथं हेच कोणाच्या लक्षात येत नाही. आणि आपण कधीतरी नदीवरून जात असतो, मोठ्या मोठ्या नद्यांमध्ये जळमांडवी आपल्याला दिसतात. जलपर्णी त्याला म्हणतात, कोणी जे पाण्यातलं जे आहे ते वनस्पती आहे, इतकं पूर्ण पॅक झालेलं असतं की ते खाली पाणी आहे हे समजतच नाही. आणि मग तो शेतकरी आल्यानंतर ते पाहतो आणि तो जेव्हा तो काढायचा प्रयत्न करतो, ते कितीतरी काढलं तरी ते निघल्या जात नाही, कारण ते इतकं वाढलेलं असतं. त्यांनी पाणी जे आहे त्याच्यासाठी त्यांनी केलं तेच त्याचं पूर्णपणे झाकल्या गेलेलं आहे. आणि मग देव म्हणतात अशी अविद्या जी आहे म्हटले, धर्मविषय संचरली आशेच्या धर्माचा अभाव करी, म्हणजे धर्माचाच अभाव करते. म्हणजे आपल्या मनामध्ये या भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी स्वार्थपर दृष्टपर भक्ती आपल्या डोक्यात घुसली की आपण परमेश्वराने आपल्याला या सृष्टीमध्ये का आणलं आहे, करू उमीद का आणलं आहे, आपल्याला बोध का दिला आहे,
या आपण विसरून जातो. त्या बोधाद्वारे आपल्याला जे समज धर्म भेटलेला आहे तो पूर्ण त्याचा अभाव होतो आणि आपण त्यातच अडकतो. म्हणून परमेश्वराने ही खूप मोठं तत्त्वज्ञान दादोसांच्या माध्यमातून सांगितलं आहे. वास्तविक दादोस हे विद्यावंत आहे. त्यांना परमेश्वराने बोध दिला तरी तो भेटू शकत नाही. ती अडचण आहे, ती अडसर आहे, देवाला माहीत नाही का? पण देवाला फक्त दादोसांचं निमित्त करून आपल्यापर्यंत हे पोचवायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे. दादोसांना तर परमेश्वराने खूप मोठी संधी दिली, त्यांचा खूप आदर परमेश्वर करायचे आणि ते सुद्धा देवाचा आदर करायचे. देव जर दिसले तर 100 दंडोत घालायला सुरुवात करायची. जिथून देव दिसले तिथून दंडोत घालायला सुरुवात करायची. जाताना 100 दंडोत घालून जायचे. सर्व भक्तांना घेऊन यायचे आणि हे फक्त आणि फक्त त्याला आकर्षित होऊन ते एक परमेश्वराचं कार्यच आहे. अनेक भक्तांना परमेश्वराने त्याला निमित्त केलं. पुढं जाऊन त्याला काय देव द्यायचे ते देतील. परंतु आज मात्र आपल्याला असं दिसतं आहे का त्याला जो मोठा लाभ होणार होता त्या महालाभाला तो चुकलेला आहे. याचं कारण अभिलाषा, स्वार्थ, भौतिक जगाचं सुख, लोकांनी मानावं, पूजन अर्चन करावं, ईश्वर पुरुष म्हणून देवासारखंच माझा अवसर व्हावा, ही जी अभिलाषा आहे ह्या अभिलाषेमध्ये अडकले आणि खूप मोठ्या लाभाला मुकले. आपणही परमेश्वराला आपल्याला काय द्यायचं आहे आणि काय देण्यासाठी आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे हे जर समजून घेतलं तरच आपल्याला तो मोठा लाभ महालाभ होऊ शकतो. अन्यथा ते समजून नाही घेतलं तर या खूप मोठ्या महालाभाला आपण चुकू शकतो म्हणून आज नाही तर कधीच नाही. कारण बोध आहे, कर्मभूमी आहे, नरदेह आहे, अलौकिक अवतार आहे की त्याला फक्त जीव धरण्याचं व्यसन आहे. कोणत्या प्रकारचं उपाधिमंत नाही. क्षणोक्षणी अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी येनकेन प्रकारे कंटिन्यू परमेश्वराचं हे कार्य चालू आहे आणि असा अवतार परत होणे नाही एवढी संधी असताना जर आपण मात्र आपल्या ह्या गाळात रुतरलो असेल आणि त्यातून बाहेर पडण्याची आपली इच्छा नसेल तर देवही आपल्याला काढू शकत नाही. कारण जोपर्यंत जीवाची वासना होत नाही, जीव ऊर्ध्वगतीचा विचार करत नाही तोपर्यंत देवही हात देत नाही. म्हणून आपली वासना अत्यंत महत्त्वाची आहे. जीवाच्या स्वतंत्रतेला परमेश्वर कधी धक्का लावत नाही. एकदा असंच इंद्रभट करंजखेडला आलेले आहे आता आणि पवित्यानंतर एके दिवशी देवगिरीला महादेव राजाकडे वर्षश्राद्ध असतं. तिथे होणाऱ्या दानासाठी ब्राह्मण निघाले होते बरेचसे. आता मोठे मोठे लोकांच्या ठिकाणी असं काही असलं का त्यावेळेस ब्राह्मण जायचे, त्यांना दान भेटायचं आणि त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालायचा. आता सर्वज्ञानी भट्टोबासांनी इंद्रभटांना पाठवलं का जा तुम्हाला काहीतरी भेटल. अर्थात आता इंद्रभट आहे, सर्वज्ञ आहे, सर्व आचार्य आहे, यांना काही बोध नाही आहे आणि देव वर्षश्राद्धाचं नाकारतात. पण बोध झाल्यानंतर आचार्य एकदा असेच वर्षश्राद्धाला गेले तर त्यांना शिक्षा पण केलं आणि उड्या मारायला लावल्या जोपर्यंत ते जिरत नाही तोपर्यंत. आणि आता स्वतःहून पाठवत आहे. आता ह्या लीळेचं जर काही प्रमाण घेऊन आपण जर पळायला लागलो का देवाने सांगितलं श्राद्धाचं खायला आणि खा तर असं होईल का? नाही. देवाला तर यांना प्रचिती आणून द्यायची आहे, यांना अलौकिकत्व दाखवायचं आहे, आश्चर्य निर्माण करायचं आहे, जेणेकरून यांची जी अयोग्यता आहे ती नासेल आणि त्या अयोग्यता नसल्यानंतर योग्यता निर्माण करून हे बोधाला पात्र होतील, अनुसरणाला पात्र होतील. कारण देवाला माहिती यांना घडवायचं, मडवायचं, आचार्य करायचं आहे, देवाचं नियोजन आहे आणि त्यासाठी हे सारं कार्य आहे आणि त्यांना त्याची जाणीव पण आहे. आता देव तर आपल्याला पाठवत आहे म्हटले. देव म्हणतात वानर्या इंद्रिया राजधानीला जा, देवगिरीला जा, महादेव राजाकडे श्राद्ध आहे म्हटले, तुम्हाला काहीतरी भेटेल. तर त्यांनी दोघांनीही मान्य केलं का आम्ही सुंट देव, अज्ञान म्हटले, आम्हाला काहीच येत नाही. आता तिथं गेल्यानंतर त्यांनी जर आम्हाला काही विचारलं ना, आम्ही नाही सांगितलं तर मग आम्हाला काय भेटणार? आमची लायकी नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, हे स्वतः कबूल करतात ते देवाकडं. आणि त्यामुळं म्हटले आम्ही एक टोळ आहोत का ज्याला कोणत्या प्रकारचं महत्त्व नाही आहे म्हटले. आणि अशा जीवानी तिथं गेल्यानंतर आम्हाला काय भेटणार आहे? आम्ही काही शास्त्र जाणत नाही, तिथे जाऊन काय करणार आहे, काय भेटणार आहे म्हटले. म्हणजे देवानी सांगूनसुद्धा त्यांनी पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे. आणि मग सर्वज्ञ म्हणतात तुम्ही ते म्हणतात ते बरोबर आहे, तुमची काय योग्यता आहे, पात्रता आहे, तुम्हाला कळाली ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आम्हालाही ते माहीत आहे. परंतु आम्ही पाठवत आहोत ना, कोण तुम्हाला पाठवतं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आम्ही पाठवतो आहे, जा तुम्हाला मुख्य पित्तर करतील म्हटले. म्हणजे देवाने वर दिलेलं आहे आणि हेच आचार्य
त्यांना दाखवायचं आहे. आपल्यालासुद्धा आपण कोणाची भक्ती करतो आहे, आपल्याला काय हवं आहे. म्हणून परमेश्वराच्या कडेनं परमेश्वराकडून परमेश्वराने म्हणितलं ते जर केलं तर मात्र आपल्यासाठी सतत परमेश्वर सदैव उभी आहे. परंतु आपण आपल्याकडेने मला वाटतंय म्हणून जर करत असेल तर देव आपल्यासाठी नाही. आणि त्यांना ती जाणीव करून देता देव म्हणतात जा आम्ही पाठवतो तुम्हाला. आणि भटोबास इंद्रभट देवगिरीला गेले, आशीर्वाद देऊन बसले त्या ठिकाणी. आणि बसल्यानंतर महादेव राजा श्राद्धाच्या विधी पुरोहितांद्वारा करीत होता. आणि नेमकं देवानी जे सांगितलं होतं तसंच झालं. भटोबास आणि इंद्रभटांना मुख्य पितर केलं. पुरोहितांनी श्राद्धविधी केला, भोजन वस्त्रदानादी 30 आसू त्यावेळेस त्यांना दिले. इंद्रभटांना फार आश्चर्य वाटलं, भटोबासांना आश्चर्य वाटलं का आमची लायकी नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, इथं आल्यानंतर परीक्षा नाही, काही विचारलं नाही, शास्त्रार्थ नाही, काहीच नाही. आणि डायरेक्ट आपल्याला मुख्य केलं. 30 आसू, आता आजच्या घडीला जर 30 आसू म्हणजे 30,000 रुपये, 3-3 लाख रुपये एवढे होऊ शकतात. आणि एवढे पैसे आपल्याला भेटले, वरून मानपान भेटला आहे. त्यांच्या लक्षात आलं आणि ते स्वतः मान्य करतात की फक्त आणि फक्त गोसावी यांच्या वरदानाचं सामर्थ्य आहे म्हटले. आपली तर काय लायकी आपल्याला माहीत नाही, माहीत आहे म्हटले सर्व. हे फक्त आणि फक्त देवानी वर दिलं आहे, ते परमेश्वराचं सामर्थ्य आहे, असं सामर्थ्य असतात म्हटले. आणि मग देव जालन्याला सर्व त्यांच्या दर्शनाला ते आले, कारण देव आता करंजखेडवरून जालन्याला आलेले आहे. आणि हे पण मग तिथं जालन्याला जातात आणि देवाला सर्व इतंभूत बातमी सांगतात की आम्ही गेलो, काय केलं, त्यांनी काय केलं, आम्हाला काय भेटलं. आणि सर्व बातमी सांगितल्यानंतर देवला सांगायचं काय, दाखवायचं काय हे त्यांच्यात लक्षात येणं महत्त्वाचं आहे. आणि मग आश्चर्यजनक त्यांना जे वाटलेलं आहे आणि मनात त्यांनी ठाम केलेलं आहे का देव परमेश्वर आहे. मनात म्हणताय परंतु अजून जाणीव नाही, बोध नाही आहे. त्यामुळं फक्त आणि फक्त एक सामर्थ्यवान आहे आणि यांच्याच कृपाप्रसादाने सर्व चाललं आहे. आपल्याला ही जाणीव होणं गरजेचं आहे की आपण कोणीच नाही, जे बी चाललं आहे ते देवाच्या कृपेनं, देवाच्या कडेने, देवाच्या प्रवृत्तीनं. जे होतं आहे ते देवाच्या कडेने, देवाच्या प्रवृत्तीनं होतं आहे. म्हणून जे आपल्या हिताचं आहे तेच होतं आहे. परंतु आपल्याला थोडं काही कमी जास्त झालं की आपण म्हणतो अरे काही खरं नाही, एवढी धार्मिकता करतो आहे आणि मग असं काय झालं, तसं काय झालं. पण आपल्या हिताचंच जे बी होतं ते आपल्या हिताचं. ती निष्ठा आपली, ती पॉझिटिव्ह विचार आपली जर असेल, समर्थावरती निष्ठा असेल, तर आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना येत नाही, येणार नाही, येऊ शकत नाही. आचार्यांना तर, इंद्रभटांना तर प्रचिती आणून दिलेली, तशी आपल्याला बी अनेक वेळा परमेश्वरांनी अप्रत्यक्षरित्या कळत नकळत प्रचिती आणून दिलेली आहे. परंतु त्यावरती निष्ठा आपली कुठपर्यंत असते, जोपर्यंत आपलं काम चालू आहे, काम भेटतं आहे. एखाद्या वेळेस थोडंफार कमी झालं का लगेच आपली प्रचिती विकल्या जाते, कमी होते. मृत्यूच्या दरवाजात आपली न बदलणारी श्रद्धा आणि प्रचिती जर असेल तर ती परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. आपल्याला थोड्या थोड्या संकटाने आपण घाबरतो आणि लगेच कर्मकांडाला शरण जातो, मिश्र भक्तीला शरण जातो, अंधश्रद्धेला शरण जातो. ती भक्ती आणि तो बोध काही कामाचा नाही. परमेश्वराच्या समर्थवादावरची निस्तीम निष्ठा आणि त्यावरती आपली परिपक्व विचारधारा कायमस्वरूपी सातत्यपूर्ण ठेवून चालणं म्हणजे बोध आहे. असं देव एका ठिकाणी एकदा बसलेले होते जालन्याला. सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि अन्य संप्रदायातील एक साधू येतात आणि त्याच वेळेस दर्शनासाठी आल्यानंतर ते थोडा वेळ बसतात देवासमोर आणि आज्ञा घेऊन ते निघून पण जातात. त्याची तेवढी कणव असेल काय असेल ते. आणि अचानक तो गेल्यानंतर देवाला शिंक येते, देव शिंकतात आणि त्यानंतर मारे म्हणजे घाईच्या महात्मे पण गेले होते. यात एवढ्या छोट्याशा गोष्टीनं महात्मे पण गेला असतं. तो जो अन्य साधू आहे तो देवाकडे आल्यानंतर ती मूर्त पाहिल्यानंतर आकर्षित झालेला आहे. परंतु त्याच्यापुढं जर देव शिंकले असते ना तर ते म्हणले असते याचं काय महात्मे, पण हे कसले महात्मे, हे कसले मोठे, यांना शिंका येतात. म्हणजे मानसिकता कशाची असते, एखादी छोटीशी गोष्ट खूप एखाद्यावरती आपली खूप निष्ठा असते, खूप चांगलं असतं. कधीतरी कोणीतरी काहीतरी सांगतं, आपण पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही आहे, आपल्याला प्रचितीला आलेलं नाही, प्रमाण नाही आहे, आणि तरी आपण म्हणतो अरे हे काय खरं नाही, यांचं काय खरं आहे, विनाकारण तर आपण यांना मोठं म्हणत होतो, चांगलं म्हणत होतो. म्हणजे जो श्रद्धा आहे ही व्यभिचारी असते, भाव हा व्यभिचारी असतो, बदलत असतो. आणि म्हणून एक जीवाची कशी मानसिकता असते, कशी प्रवृत्ती असते ही परमेश्वर सांगतं. अन्य संप्रदायामध्ये जो योगी पुरुष आहे, जे संन्यासी पुरुष आहे, त्यांना शिंक, जांबाई, अपनवायू, झोप ह्या ते रोखू शकतात.
थोडक्यात त्यांच्या ते ताब्यात आहे अशी मानसिकता असते आणि त्यांना ते महात्मा म्हणतात, त्यांना ते गोसावी म्हणतात, त्यांना ते संन्यासी म्हणतात. आणि म्हणून ही जे योग पुरुष आहे त्यांची मानसिकता वेगळ्या पद्धतीची आहे. आपली बी मानसिकता असते कोणाच्या तरी विषयी. एखादा व्यक्ती आहे खूप ज्ञानाच्या गोष्टी करतो, तसंच आचरण केलं पाहिजे. जो आचरण करतो त्याच्याकडं खूप ज्ञान असलं पाहिजे. पण थोडंफार जरी आपल्याला एखाद्या वेळेस आपण प्रश्न विचारला आणि तो नाही सांगता आला किंवा त्यांनी मान्य नाही केलं किंवा त्यांनी मानसिकता नाही सांगण्याची, तरी आपण म्हणतो नाही यांना काही येत नाही, म्हणजे आपली श्रद्धा लगेच खुंटून जाते. तर ह्या ज्या मान्यतेच्या ज्या गोष्टी आहे ना, त्या आपल्या डोक्यातून निघून गेल्या पाहिजे. कारण ते अन्यथा ज्ञान आहे. कोणत्या व्यक्तीची काय प्रवृत्ती, कोणत्या व्यक्तीची काय योग्यता हे देवच जाणे. आणि मग त्यानंतर देव तिथून निल्लोडला जातात, रामतीर्थाला गमन करतात. तिथं वस्ती होते एक दिवसाची. मग दाभाडी वस्ती एक दिवसाची होती. देव आता निघालेले आहे. करंजखेडवरून देव चारणेवरून करंजखेडवरून जालन्याला आले. जालन्यावरून आता देव पुढे निघाले निल्लोडला, दाभाडी, राजुरीला एक दिवस वस्ती होते. आणि मग हिवरळीय राजमठी वस्ती झालेली आहे. सर्वांनी सकाळचा पूजावसा झाला, जालन्याला गमन केलं. तिथून गावाच्या वायव्य दिशेला रामनाथाच्या देवळात आसन आहे. आता सद्यस्थितीत हे जे स्थान आहे ते उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणचं. आणि 22 आणि श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, गुळा विडा झाला, राजमठात वस्ती झाली आणि एक दिवसाची वस्ती हिवरळीला झालेली आहे राजमठी. अशा पद्धतीनं परमेश्वराचं गमन करत करत प्रसंग अनुरूप या साऱ्या जीवांना परमेश्वराचं अयोग्य जीवाला योग्य करण्याचं कार्य चालू आहे. आणि त्याच ठिकाणी जालन्याला मग देव विहरणाला करतात. वनदेवाच्या मंदिरामध्ये गमन केल्यानंतर दादोसाहेबी बरोबर आहे. दादोसांनी विनंती केली, जी मी गावात वाहना सांधायला जातो आहे म्हटले. देवाला सांगून जा, आपण बी कुठं चाललो म्हणले, मी इकडं जाऊन येतो तिकडं जाऊन येतो. तसं देवाला ते सांगतात का आम्ही वाहना थोड्या आमच्या तुटलेल्या आहे, ते आम्ही गावात जाऊन करून येतो देवा. ते म्हटले ठीक आहे जा, गावात जा, परंतु तुम्हाला कोणी जर भेटलं तर त्यांना आम्ही असं इथं आहे असं काही सांगू नका म्हटले. म्हणजे अप्रत्यक्ष आता देवाला सर्व माहिती आहे. आणि दादोसांना तर किती आश्चर्यजनक गोष्टी आहे का देव अगोदरच दादोसांना सांगताय का तुम्हाला कोणी भेटलं त्यांनी विचारलं तर त्यांना सांगा का आम्ही इथं नाही आहे, किंवा सांगूच नका, काही बोलूच नका, असं स्पष्ट सांगितलं देवाने. म्हणजे त्यांना कोणीतरी भेटणार आहे. आणि मग दादोस तिकव नायकाच्या घरी जातात. आता त्या तिकव नायकाच्या घरी गेल्यानंतर आबाईसा आणि उमाईसा त्यांना भेटण्यासाठी अगोदरच आलेले आहे. तिथं दादोसांची त्यांची भेट होते. श्यामालिंगन दिलं, भेट झालं. दादोसांचे त्यांनी पाय धुतले, कारण आता ते पुरश्रमीचे गुरु आहे. अचानक भेटल्यानंतर आपोआपच आनंद होणार. यांना बोध नाही, अजून जाणीव नाही आहे. दादोस बसा म्हणून बसण्यासाठी टाकलं. आबाईसांनी विचारलं, दादो तुम्ही आलात तर काय गोसावींनी गमन केलेलं आहे का, तुम्ही देवाबरोबर आहे का, गोसावी आहे का. ही एक नाही होऊ नये, परंतु हसायचे. आबाईसा विचारायची, हे हसायचे. दादो सांगत का नाहीत म्हणले, परत ते हसायचे पण सांगत काहीच नव्हते. असं 3 वेळा आबाईसांनी त्यांना विचारलं. ते उगच बसायचे आणि हसायचे, काहीच बोलायचे नाही. अशा पद्धतीनं तिथून मग सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांचे जे काम आहे ते झाल्यानंतर ते त्यांना सांगतात, शिदोरी थोडीफार असेल तर द्या, वाढा. उमाईसा म्हटल्या भातच आहे म्हटले, म्हणजे जे असेल ते द्या. आणि मग आता हे तर जेवले इथं आणि निघाले, शिदोरी कोणासाठी घेऊन चालले. आता सर्वसामान्य माणसाला या गोष्टी आपोआपच लक्षात येतात. आणि आपण विचारतोय ते न सांगता हसताय, याचा अर्थ काहीतरी गोड बंगाल आहे. त्यांना अगोदरच संशय आला. आणि मग ते म्हणतात की आता आपण नक्कीच देव आलेले असतील, हे आपल्याला सांगत नाही, त्यांच्या पाठीमागं जाऊ. अशा पद्धतीनं दादोस निघाले आणि सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. आणि ह्याही पाठीमागं आबाईसा आणि उमाईसा त्यांच्या पाठीमागं आलेले आहे गुपचूप. सर्वज्ञांनी वनदेवाच्या देवळात गमन केलेलं होतं. तिथं पहिल्या वनदेवाच्या मंदिरात ही आले. त्यांनी आपलं सामान वगैरे सर्व ठेवलं. आणि ते मंदिर काही पोथ्यांमध्ये असा उल्लेख आहे का 3 मजली होतं. तर खाली दादोसांनी सामान ठेवलं आणि देववरती 3ऱ्या मजल्यावर असल्यामुळं दादोस देवाच्या दर्शनाला जातात. आणि त्यानंतर पाठीमागून दादोस, त्याच्यानंतर आबाईसा उमाईसा बी देवाला येताना दिसले. आणि मग सर्वज्ञ खाली उतरले, भेट झाली आणि त्यांनी दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांनी विचारलं, बाई आम्ही इथे आलो होते, काय तुम्हाला महात्म्याने सांगितलं का म्हटले. तर त्या म्हटल्या, नाही जी, आम्ही दादोसांना विचारलं, दादो तुम्ही आलात तर काय सर्वज्ञांनी गमन केलं असं 3 वेळा विचारलं, ते काहीच सांगत नव्हते, ते फक्त हसायचे म्हटले.
आणि त्यामुळं त्यांनी भिक्षा पण मागितली. म्हणून आम्हाला संशय आला. मग आम्ही यांच्या पाठीमागं आलो का आम्हाला असं 100% गॅरंटी का तुम्ही आलेले असावेत. आणि मग देव म्हणतात का हो तुम्हाला काय सांगितलं होतं. अहो हसणं म्हणजे एक प्रकारे सांगण्यासारखंच आहे ना म्हटले. आणि तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही ते ऐकत नाही, तुम्ही काही करत नाही आणि हसतात, त्यांना संशय येणारच आहे. भिक्षा मागतात त्यांना संशय येणारच आहे. त्याच्यामुळे ते येणारच आहे. तर ऑलरेडी देवाला त्यांना दर्शन द्यायचं नाही असं नाही आहे, परंतु ह्या दादोसांना सांगायचं आहे, समजावायचं आहे, आश्चर्यजनक गोष्टी दाखवायच्या आहे, परंतु तरी त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. आणि ह्या लीळा आपण ऐकतो, आपण समजून घेतो, जाणतो, तरी आपल्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, सर्व शक्तियुक्त आहे आणि तो सर्वकड व्यापक आहे. म्हणजे आपल्याबरोबर आपण जिथं आहे जे कर्म करतो आहे ते सर्व परमेश्वर साक्षी आहे. ही पूर्णपणे अनेक लीळांमधून आपल्याला समजलं आहे, तरी पण आपण डोळ्यावरती पट्ट्या बांधून आपलं चाललं आहे. काही फरक नाही पडत. देव कुठं आहे, देव कुठं पाहणार आहे, आता देव येणार आहे का, देव सांगणार आहे का, देव करणार आहे का, अशा नकारात्मक भावना आपल्या निर्माण करून आपणही असंत कर्म जोडण्याच्या पाठीमागं लागलेला आहे. मग दही भाताची आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, पोड झाला, राजमठी देवाचं अवस्थान झालेलं आहे. आता देव म्हणतात जायचं तर होतं, परंतु इथं पाहुणे आले, आता आपण इथंच राहावं, गाव सोडून दुसऱ्या गावाला जाता येणार नाही म्हटले. आणि मग संध्याकाळच्या सुमारास सर्वांनी राजमठात गमन केलं. पश्चिमेकडे उत्तरेच्या भिंतीला लागून पूर्व पश्चिम जो ओटा आहे त्यावर 2 महिने देवाचं अवस्थान होतं जालन्याला. तर अशा पद्धतीनं परमेश्वराने अनेक लीळेच्या माध्यमातून समज, बोध, जाणीव करून दिलेली आहे. दादोसांच्या निमित्ताने आपल्याला बरंच तत्त्वज्ञान परमेश्वर सांगता आहे, परंतु ते आपल्या लक्षात आलं पाहिजे का आपण घ्यायचं काय नेमकं. आणि अशा अनेक वेळा घडलेलं आहे. डोमेग्रामलाही इंद्रभट आल्यानंतर ते गुपचूप बघतात का कोणती तरी देवता येतात, देवाचं पूजन वगैरे करतात. देव एकांतातच जाऊन बसलेले आहे, इकडं बाईसा व्यापारात आहे. आणि ते आल्यानंतर इंद्रभटाला देव म्हणतात की तुम्ही जे पाहिलं ते कोणाला सांगू नका. आणि इकडं आल्यानंतर इंद्रभट हसताय, देवाकडं पाहत आहे, बाईसाकडं पाहत आहे, हसताय. बाईसा म्हणते काय झालं तुला हसायला. नाही म्हणे काही नाही. मग का हसतोय. देव म्हणतात अरे हसणं म्हणजे सांगण्यासारखंच आहे, सांग आता काय सांगायचं. आणि मग त्यांनी ते सांगितलं की असं असं मी पाहिलं. आणि मग बाईसा म्हणतात बाबा अशा अवसराला आम्हाला चुकू नका. मग देव म्हणतात असे अनेक लीळेच्या माध्यमातून देवाने देवाचं परमेश्वरत्व सिद्ध केलेलं आहे, परंतु ते आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या बुद्धीत गुंतलं पाहिजे, घुसलं पाहिजे. आणि परमेश्वराने जी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला जी बोध आणि जाणीव समज दिलेला आहे ते आपल्या जीवनात जर आपण उतरवलं आणि परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून आपण सातत्यपूर्ण धार्मिकता केली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.